जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलाच्या 411 पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरामत पठाण वय 32 वर्ष यांचे कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी निधन झाले। आग्रा येथील सैन्य दलाच्या निवास परिसरात काम करत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला। या घटनेमुळे सोनांबे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे। शाकिब पठाण हे अवघ्या 15 दिवसांपूर्वी सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी आपल्या युनिटमध्ये रुजू झाले होते। कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंबियांसह गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आज 7 जुलै रोजी सायंकाळी सोनांबे येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर लष्करी आणि शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, सीमंतिनी माणिकराव कोकाटे, विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर, भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवान, नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थितांनी अश्रुपूर्ण वातावरणात शहीद जवानाला अखेरचा सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली। शाकिब पठाण यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे। त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, लहान मुलगा आणि 2 भाऊ असा परिवार आहे। देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या जवानाच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या देशसेवेचे योगदान कायम स्मरणात राहील। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।